मित्रांनो, आपण बघणार आहोत वितरण साखळी। उत्पादकाने जेव्हा एखादा माल उत्पादित केलेला असतो तेव्हा तो माल अंतिम उपभोक्त्यापर्यंत ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी वितरण साखळी असणं हे अत्यंत आवश्यक असतं। किंबहुना वितरण साखळीच्या माध्यमामधूनच तो माल ग्राहकापर्यंत पोहोचत असतो। वितरण साखळी ही उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधला दुवा असते। वेळच्या वेळी ग्राहकाला माल पोहोचवणं, उत्पादकाला त्यानं तयार केलेला माल विकून देणं ही सगळी कामं वितरण साखळीच्या माध्यमामधून पार पाडली जात असतात। ज्यावेळी आपण वितरण साखळी असं म्हणतो त्यावेळी वितरण साखळी ही दोन प्रकारामध्ये आपण विभागू शकतो। उपभोक्त्यांच्या वस्तूंकरता असलेली वितरण साखळी आणि दुसरी म्हणजे औद्योगिक वस्तूंकरता असलेली वितरण साखळी। आपल्या दैनंदिन गरजेच्या ज्या वस्तू आहेत किंबहुना अंतिम ग्राहक अंतिम उपभोक्ता ज्याचा उपयोग करतो अशा वस्तूंना उपभोक्त्यांच्या वस्तू असं म्हणतात। दैनंदिन गरजेच्या आपण ज्या सगळ्या वस्तू वापरत असतो त्या सगळ्या वस्तू या उपभोक्त्यांच्या वस्तूमध्ये येत असतात। याच्यासाठी असलेली वितरण साखळी कोणती आहे ते आता आपण बघूया। कोणती वितरण साखळी याच्यासाठी वापरली जाते तर एकूण 6 वितरण साखळ्या याच्यासाठी आपण वापरू शकतो। पहिली असते ती म्हणजे प्रत्यक्ष विक्री, ज्याला म्हटलं जातं उत्पादक आणि ग्राहक। दुसरी वितरण साखळी असते उत्पादक, अभिकर्ते, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक। ही सर्वात लांब अशा स्वरूपाची वितरण साखळी असते ज्याच्यामध्ये उत्पादक आणि ग्राहक याच्यामध्ये 3 दुवे असतात। त्याच्यानंतर असतं उत्पादक, अभिकर्ते, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक। त्यानंतरची असते उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक। त्यानंतर असते उत्पादक, घाऊक व्यापारी आणि ग्राहक। त्यानंतर असते उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक। अशा पद्धतीची ही वितरण साखळी असते। आपण यातली पहिली वितरण साखळी बघूयात, ज्याला वितरणाचा प्रत्यक्ष मार्ग असं म्हटलं जातं, ती म्हणजे उत्पादक ग्राहक। याच्यामध्ये प्रत्यक्ष वितरणाच्या मार्गास शून्य पातळी 0 लेवल वितरण मार्ग असं म्हणतात, कारण उत्पादक आणि ग्राहक याच्यामध्ये कोणताही दुवा नसतो। डायरेक्टली उत्पादक ग्राहकाला वस्तू देत असतो, विकत असतो। प्रत्यक्ष मार्गामध्ये उत्पादक आणि अंतिम उपभोक्ता यांच्यामध्ये कुठलाही मध्यस्थ असत नाही। याच्यामध्ये उत्पादक स्वतः वस्तूंचं वितरण करतो। उत्पादकाचं स्वतःचं असं वितरणाचं जाळं असतं। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दुकान उघडून तो मालाची विक्री करत असतो। अनेकदा फिरत्या विक्रेत्यांच्या माध्यमातून देखील तो विक्री करत असतो। ग्राहकाच्या ज्या वस्तू आहेत किंबहुना ग्राहक उपयोगी वस्तू आहेत त्यांची प्रत्यक्ष वितरण मार्गानं मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते। याचं कारण असं की या वस्तू दैनंदिन गरजेच्या असतात आणि ग्राहक ठराविक ठिकाणी येऊन किंवा फिरत्या विक्रेत्यांकडून त्या वस्तू खरेदी करू शकतात। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये असते ती म्हणजे प्रत्यक्ष विक्री करण्यामागे काही कारणं असतात। पहिलं कारण हे असतं की स्वतः उत्पादकच मध्यस्थांपेक्षा या मालाचं वितरण चांगलं करू शकतो। ग्राहकांचा या कार्यपद्धतीवरती विश्वास बसलेला असतो। ज्या वेळेला वितरणाचं काम हे उत्पादक स्वतः करतो त्यावेळेला वितरणाच्या पूर्ण कामावर उत्पादकाचं नियंत्रण असतं। मध्यस्थ उपलब्ध नसतील किंवा मध्यस्थांच्या माल हाताळणीवर जर ग्राहक नाराज असतील तर अशा वेळी उत्पादक स्वतःच विक्री करणं पसंत करतो। वस्तू जर वजनानं जड असेल तर अशा वेळेला उत्पादक स्वतःच वाहतुकीचा अंतिम ग्राहकापर्यंत ती वस्तू पोहोचवण्याचं काम करतो। त्यामुळं वाहतूक खर्चात बचत होते। मध्यस्थांनी माल हाताळणी करण्याचं टाळलं जातं। ज्यावेळी ग्राहकांची संख्या कमी असते आणि मोठ्या प्रमाणावर माल त्या ग्राहकांना विकायचा असतो अशा वेळी उत्पादकांनाच वितरण करणं हे सोयीचं ठरत असतं। त्यानंतर असतं ते म्हणजे उत्पादित वस्तूचं स्वरूप जर गुंतागुंतीचं असेल आणि विक्रयोत्तर सेवा मोठ्या प्रमाणात ग्राहकांना पुरवाव्या लागत असतील तर अशा वेळी उत्पादकांनाच वितरण करणं हे सर्वच दृष्ट्या फायद्याचं ठरत असतं। ज्यामुळे तो वस्तू ग्राहकांना देतो, त्यांना ती कशी वापरावी याचं प्रशिक्षण देतो, काय अडचणी आल्या तर कॉन्टॅक्ट करतो। अनेकदा उत्पादक हे प्रत्यक्ष विक्री करून प्रथमदर्शनी ग्राहकाला त्या वस्तूची एकूण माहिती देण्याचं काम करतात, जे मध्यस्थ तेवढ्या कार्यक्षमपणे करू शकत नाहीत। जे उत्पादक स्वतःच्या वस्तू
VPPनं किंवा पोस्टानं कुरिअरनं पाठवतात, अशा वेळी देखील त्यांना या मध्यस्थांची फारशी गरज भासत नाही. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे लहान शेतकरी असेल किंवा नाशवंत मालाचा उत्पादक असेल तर तो फारसा अवलंबून राहत नाही मध्यस्थावर, डायरेक्टली विक्री करतो. काही लहान व्यावसायिक असतात, मग हॉटेल व्यावसायिक असतील, बेकरीवाले असतील, ते प्रत्यक्ष ग्राहकांना वस्तू विकण्यावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे ही पहिली साखळी असते उत्पादक ग्राहक. दुसरी जी साखळी असते ती थोडीशी लांब, ज्याला आपण म्हटलं, किंवा सर्वात लांब उत्पादन साखळी, ज्याच्यामध्ये उत्पादक येतो, अभिकर्ते येतात, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि शेवटी ग्राहक असतो. या साखळीमध्ये वितरण मार्गाच्या मधली सर्वात लांब साखळी असं हिचं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये अभिकर्ते किंवा एजंट हे उत्पादकाकडनं माल विकत घेतात आणि तो माल घाऊक व्यापाऱ्यांना विकतात. घाऊक व्यापारी काय करतो, जो माल त्यांनी विकत घेतलेला आहे अभिकर्त्याकडून तो माल किरकोळ व्यापाऱ्यांना तुलनेनं कमी प्रमाणात विकतात आणि किरकोळ व्यापारी अंतिम ग्राहकाला हा माल छोट्या छोट्या प्रमाणात त्यांना जेवढा पाहिजे तेवढा विकतात. या वितरण साखळीमध्ये होतं असं की उत्पादक प्रत्येक विभागवार आपले अभिकर्ते नेमतो. अभिकर्त्यांनी संबंधित विभागातले जे घाऊक व्यापारी आहेत त्यांना माल विकायचं काम करायचं असतं. देशभर विखुरलेले जे ग्राहक असतील, मोठ्या प्रमाणावर विक्री होत असेल तर अशा वेळेला बाजारपेठेमधल्या घाऊक व्यापाऱ्यांचं नियोजन करणं उत्पादकाला शक्य नसतं, म्हणून तो अभिकर्ता नेमतो. उत्पादकाला वितरणावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं याच्यामुळे लागत नाही, तर उत्पादकानं फक्त अभिकर्त्याला माल दिला की विषय संपला. अभिकर्ते त्यांचे घाऊक व्यापारी ठराविक एरियातले बघतात. एक घाऊक व्यापारी त्याच्या अंडर कोणते किरकोळ व्यापारी काम करतायत त्या एरियात ते बघतो. अशा पद्धतीनं माल उत्पादकाकडून अभिकर्त्यामार्फत घाऊक व्यापाऱ्याकडं, घाऊक व्यापाऱ्याकडनं किरकोळ व्यापाऱ्याकडं आणि किरकोळ व्यापाऱ्याकडनं अंतिम उपभोक्ता किंवा ग्राहकापुढं अशा पद्धतीनं प्रवास करत असतो. यानंतरची तिसरी जी साखळी असते ती म्हणजे उत्पादक, अभिकर्ते, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. या साखळीमध्ये घाऊक व्यापारी गायब झालेला असतो. उत्पादक अभिकर्त्याला माल विकतो, अभिकर्ता किरकोळ व्यापाऱ्याला आणि किरकोळ व्यापारी ग्राहकाला. कशी आहे ही साखळी? तर या वितरणाच्या मार्गात दोन मध्यस्थ आहेत, एक अभिकर्ता आहे आणि एक किरकोळ व्यापारी आहे. या वितरण मार्गात उत्पादक मालाची विक्री ही अभिकर्त्यांना करतो. अभिकर्ता तो माल किरकोळ व्यापाऱ्यांना पुरवतो आणि किरकोळ व्यापारी तो माल अंतिम उपभोक्त्यापर्यंत पोहोचवतात. वितरणाच्या या मार्गामध्ये फक्त घाऊक व्यापारी हा बाहेर निघालेला आहे. यामध्ये अभिकर्तेच घाऊक व्यापाऱ्याची भूमिका पार पाडत असतात. दीर्घकाळ टिकणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यासाठी हा मार्ग सोयीचा आहे. का? तर फ्रीज असेल, TV असेल, वॉशिंग मशीन असेल, अशा वस्तूंची जर किरकोळ व्यापारी सुलभपणे आपला आदेश किंवा आपली ऑर्डर ही अभिकर्त्याला पाठवू शकतात, त्यामुळे त्यांना काही मध्ये घाऊक व्यापारी असावाच अशी गरज राहत नाही. त्यामुळे इथं घाऊक व्यापाऱ्यांशिवाय हा व्यापार केला जाऊ शकतो. त्यामुळे ज्या कन्झ्युमर ड्युरेबल्स आहेत, टिकाऊ वस्तू आहेत, त्यांच्यासाठी हे सोयीचं असतं. त्यानंतर चौथी जी साखळी असते ती असते उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. या साखळीमध्ये वितरणाच्या मार्गामधल्या अभिकर्त्याला विचारात घेतलं जात नाही. तर उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक अशी ही साखळी असते. उत्पादक हा घाऊक व्यापाऱ्यांना माल विकतो, घाऊक व्यापारी तो माल किरकोळ व्यापाऱ्यांना विकतो आणि किरकोळ व्यापारी हा माल अंतिमतः ग्राहकापर्यंत पोहोचवतात. साबण असेल, कॉस्मेटिक असेल, कपडे असेल, अशा ज्या वस्तू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये वितरणाचा हा मार्ग सोयीचा असतो. सगळे लोक तो वापरतात. वितरणाचा जर हा मार्ग वापरला तर काही फायदे उत्पादकाला होत असतात, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापाऱ्यांशी व्यवहार करावे लागत नाहीत, कारण उत्पादक घाऊक व्यापाऱ्यांना माल विकत असतो. घाऊक व्यापारी हा उत्पादकाच्या मालाची प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणावर करत असतो, कारण त्याला तो माल अनेक किरकोळ व्यापाऱ्यांना विकायचा असतो आणि अंतिमतः तो ग्राहकापर्यंत जाणार असतो. गोदाम आणि वाहतुकीची व्यवस्था ही घाऊक व्यापारी करतो, त्यामुळं उत्पादकाला या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागत नाही. त्यानंतर जी पाचवी साखळी असते उपभोक्त्यांच्या वस्तूंच्या वितरणासाठी ती असते उत्पादक, घाऊक व्यापारी आणि ग्राहक. याच्यामध्ये ना अभिकर्ता असतो ना किरकोळ व्यापारी असतो. या साखळीमध्ये वितरणाच्या प्रक्रियेमध्ये
अत्यंत कमी प्रमाणात आढळणारी साखळी हे हिचं वैशिष्ट्य आहे. कारण इथं घाऊक व्यापारी किंवा अभिकर्ताच नाहीये, डायरेक्ट उत्पादक किरकोळ व्यापाऱ्याला माल विकतोय आणि किरकोळ व्यापारी अंतिम ग्राहकापर्यंत माल पोचवतोय. यामध्ये अंतिम ग्राहकाची मागणी ही मोठ्या प्रमाणावर असते. त्यावेळेला ग्राहक हे डायरेक्टली काय करत असतात, तर ग्राहक हे डायरेक्टली किरकोळ व्यापाऱ्यांशी संपर्क साधत असतात. किरकोळ व्यापारी हे माल ग्राहकापर्यंत पोचवण्याचं काम करत असतात. खास करून बांधकाम साहित्यामध्ये अशा पद्धतीचा विक्री ही मोठ्या प्रमाणात होत असते. उत्पादक, घाऊक व्यापारी आणि ग्राहक यामुळे वस्तूकरताचा पाचवा वितरण मार्ग असतो उत्पादक, घाऊक व्यापारी आणि ग्राहक. मित्रांनो, वितरणाच्या प्रक्रियेत अत्यंत तुरळकपणे आढळणारी अशी ही साखळी. याच्यामध्ये अंतिम ग्राहकाची मागणी ही मोठ्या प्रमाणावरती असते. त्यामुळं ग्राहक घाऊक व्यापाऱ्याशी संपर्क साधत असतो. शक्यतो बांधकाम साहित्य जर असेल तर आपण जेव्हा घर बांधतो किंवा एखादी इमारत बांधतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात सिमेंट, विटा, फरशा अशा वस्तू आपल्याला लागत असतात. त्याच्यासाठी आपण काय करत असतो, तर त्याच्यासाठी आपण त्या वस्तू घाऊक व्यापाऱ्याकडून थोड्या कमी किमतीला मिळतील, चांगल्या दर्जाच्या मिळतील म्हणून डायरेक्टली खरेदी करत असतो. त्यानंतरची जी शेवटची आणि सहावी असते ती म्हणजे उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. घाऊक व्यापाऱ्याकडून माल खरेदी करण्याऐवजी या वितरण मार्गात किरकोळ विक्रेते हे डायरेक्टली उत्पादकाकडनं माल खरेदी करतात. या ठिकाणी किरकोळ विक्रेते हे उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात. मोठे किरकोळ विक्रेते असतात बघा, ज्यामध्ये सहकारी स्टोअर्स असतात, कोऑपरेटिव्ह स्टोअर्स किंवा वेगवेगळ्या शाखा असणारी दुकानं, डिपार्टमेंटल स्टोअर्स असतात, बहुविभागणी दुकानं असतात. हे प्रत्यक्ष उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात. मग कपडे असतील, कृषी माल असेल, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू असतील, यांच्या वितरणासाठी या उत्पादक, किरकोळ व्यापारी, ग्राहक अशा साखळीचा उपयोग केला जातो. त्यामुळं उत्पादकांकडून उपभोक्त्यांपर्यंत वस्तू वितरण करायचं असेल तर उपभोक्त्यांच्या वस्तूंसाठी एकूण 6 वितरण साखळी आपण बघितलेल्या आहेत, त्या वापरल्या जातात. ज्यामध्ये उत्पादक, ग्राहक असते, उत्पादक, अभिकर्ते, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक अशी असते, किंवा उत्पादक, अभिकर्ते, किरकोळ व्यापारी, ग्राहक अशी असते, किंवा उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक अशी असते, किंवा उत्पादक, घाऊक व्यापारी, ग्राहक असतं, किंवा उत्पादक, किरकोळ व्यापारी, ग्राहक असतं. अशा वेगवेगळ्या वितरण साखळ्या वापरल्या जात असतात. मित्रांनो, याच्यानंतर आपण विचार करणार आहोत तो म्हणजे पुढच्या भागाचा औद्योगिक वस्तूंकरता कोणते वितरण मार्ग वापरले जातात याचा. आपण स्लाइडमध्ये जर बघितलात तर औद्योगिक वस्तूंसाठी वितरण मार्ग 4 प्रकारचे वापरले जातात. पहिला असतो उत्पादक उद्योग संस्था, दुसरा असतो उत्पादक औद्योगिक वितरक आणि उद्योग संस्था, तिसरा असतो उत्पादक, अभिकर्ते, औद्योगिक वितरक आणि उद्योग संस्था, आणि शेवटचा चौथा असतो उत्पादक, अभिकर्ते आणि उद्योग संस्था. पहिला अत्यंत जसा ग्राहकांच्या वस्तूंसाठी होता उत्पादक, ग्राहक डायरेक्ट, तसा उत्पादक उद्योग संस्था हा डायरेक्ट किंवा थेट उत्पादक उद्योग संस्थांना विक्री करण्याचा मार्ग आहे. ज्यावेळी आपण औद्योगिक वस्तू म्हणतो त्यावेळी अशा वस्तू आणि सेवा या उद्योग संस्था उत्पादन कार्यासाठी वापरत असतात, डायरेक्टली कन्झम्पशन किंवा उपभोगासाठी वापरत नसतात. मोटार असेल, मशीन असेल, इतर साधनसामग्री असेल, याचं अशा पद्धतीने वितरण होतं. उत्पादक उद्योग संस्था या वितरण मार्गामध्ये औद्योगिक वस्तूचे उत्पादक हे प्रत्यक्ष उद्योग संस्थांनाच माल विकत असतात. औद्योगिक वस्तूंचं वितरण हे सामान्यतः या पद्धतीनंच केलं जातं, प्रत्यक्ष पद्धतीनं. का केलं जातं असं, तर औद्योगिक वस्तूंचे खरेदीदार हे ठराविक विभागात असतात, त्यामुळे उत्पादकांना प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधणं सोपं असतं. औद्योगिक खरेदीदारांची खरेदी ही मोठ्या प्रमाणावर होत असते, त्यामुळे उत्पादक योग्य किमतीला त्यांच्याशी व्यवहार करू शकतात. विक्रयोत्तर सेवेची गरज असणाऱ्या जर वस्तू असतील तर त्या उद्योग संस्था डायरेक्ट उत्पादकांकडनं खरेदी करतात, त्यामुळे तांत्रिक कर्मचारी त्यांना मार्गदर्शन करू शकतात. किमती मालाची खरेदी ही मोठ्या प्रमाणावर उद्योग संस्था करत असतात. मध्यस्थांपासून दूर राहण्यासाठी शक्यतो उद्योग संस्था या प्रत्यक्ष उत्पादकांकडूनच माल खरेदी करणं पसंत करत असतात. आणि जर किमती, विक्री यासंबंधीच्या अटी आणि नियम हे
करारात घातले तर उत्पादक खरेदीदार हे प्रत्यक्ष व्यवहार करणं त्या करारानुसार हे सहज शक्य होत असतं। यानंतर महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे दुसरी उत्पादन साखळी, उत्पादक, औद्योगिक वितरक आणि औद्योगिक संस्था। मित्रांनो, बांधकामाचं साहित्य जर असेल किंवा कोणतंही यांत्रिक साहित्य असेल, यंत्रांना लागणारे सुट्टे भाग असतील तर त्याच्यासाठी उत्पादक औद्योगिक वितरकांच्या मदतीनं औद्योगिक वस्तूंच्या खरेदीदारांपर्यंत संपर्क साधणं हे कार्य पार पाडत असतात। अप्रत्यक्ष वितरण मार्गाचा त्या अवलंब करत असतात। त्यामुळे औद्योगिक वितरक हे उत्पादक आणि उद्योग संस्थेमधल्या मध्यस्थाची भूमिका ही बजावत असतात। उत्पादक प्रत्यक्ष ग्राहकाशी संपर्क साधून योग्य किमतीत विक्री करू शकत नाही, कारण ग्राहक हा अशा वस्तूंचा विभागलेला असतो। त्यामुळे प्रत्यक्ष वितरण मार्गाऐवजी वितरणाचा मार्ग थोडा खर्चिक आहे। कुठला? तर उत्पादक, औद्योगिक वितरक आणि उद्योग संस्था हा। याचं कारण असं की औद्योगिक वितरक हा मध्यस्थ असतो आणि त्याला कमिशन द्यावं लागतं, पण जर ग्राहक विखुरलेला असेल, तुलनेनं जास्त असेल, तर या बांधकाम साहित्य म्हणा, यांत्रिक साहित्य म्हणा, यंत्राचे सुटे भाग म्हणा, यांच्यासाठी ही वितरण साखळी वापरावी लागते। औद्योगिक वस्तूंना उत्पादकाला उत्पादक, औद्योगिक वितरक आणि उद्योग संस्था। त्यानंतरची यामधली सर्वात लांब असलेली साखळी म्हणजे उत्पादक, अभिकर्ते, औद्योगिक वितरक आणि उद्योग संस्था। याच्यामध्ये बाजारपेठेचा विस्तार जर मोठ्या प्रमाणावर झाला असेल, आपल्याला जागतिक बाजारपेठ, देशाची बाजारपेठ असं जर व्यापायचं असेल तर अशा वेळेला ही साखळी वापरली जाते। याच्यामध्ये उत्पादक हा अभिकर्त्यांची विभागवार नेमणूक करतो, त्यांना विपणन कार्य कसं करायचं हे समजावून सांगितलं जातं। उदाहरणच द्यायचं झालं तर माल, साठा, वाहतूक, वित्त कसं वापरायची ही फंक्शन्स हे त्याला सांगितलं जातं। अभिकर्ते त्यांना नेमून दिलेल्या विभागामध्ये औद्योगिक वितरक नेमतात आणि त्यांना मालाचा पुरवठा करतात। वितरक गरजेप्रमाणे ग्राहकांना म्हणजे उद्योग संस्थांना मालाचा पुरवठा करत असतात। बाजारपेठेचं क्षेत्र हे मोठं असेल तर उत्पादक सर्वांना योग्य किमतीनं मालाचा पुरवठा करता यावा याच्यासाठी हा मार्ग अवलंबत असतात। याच्यामध्ये उत्पादक असतो, त्याने नेमलेले अभिकर्ते असतात, अभिकर्त्यांनी नेमलेले औद्योगिक वितरक असतात आणि ते माल उद्योग संस्थांना विकत असतात। म्हणजेच उत्पादक आणि औद्योगिक वितरक याच्यामध्ये अभिकर्ते असतात, उत्पादक आणि उद्योग संस्था याच्यामध्ये अभिकर्ते आणि औद्योगिक वितरक हे दोघे असतात। म्हणजेच अभिकर्ते आणि औद्योगिक वितरक हे दोन्ही मध्यस्थ इथं उत्पादक आणि उद्योग संस्थेच्या मध्ये काम करत असतात। त्यानंतर शेवटची जी चौथी वितरण साखळी असते ती असते उत्पादक, अभिकर्ते आणि उद्योग संस्था। उद्योग संस्था म्हणजेच ग्राहक हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे औद्योगिक वस्तूंच्या वितरणामध्ये। अभिकर्ते हे उत्पादित वस्तूंचं वितरण व्यवस्थित करू शकतात अशी जेव्हा उत्पादकाला खात्री होते त्यावेळेला उत्पादक विभागानुसार अभिकर्ते नेमतो आणि संबंधित विभागाच्या वितरणाची जबाबदारी ही त्या अभिकर्त्यावर सोपवतो। त्यामुळे अभिकर्ता उत्पादकाकडून माल घेतो आणि तो उद्योग संस्था म्हणजेच ग्राहकांना विकतो। मित्रांनो, अशा पद्धतीनं औद्योगिक वस्तूंच्या वितरणासाठी उत्पादक उद्योग संस्था, उत्पादक औद्योगिक वितरक उद्योग संस्था, त्याचप्रमाणे उत्पादक अभिकर्ते औद्योगिक वितरण उद्योग संस्था आणि उत्पादक अभिकर्ते उद्योग संस्था अशा 4 वितरण साखळ्या या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत। मित्रांनो, या लेक्चरमधनं आपण बघितलेलं आहे की वितरण साखळी म्हणजे काय, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या वितरणासाठी किंवा उपभोक्त्यांच्या वस्तूंच्या वितरणासाठी कोणत्या 6 वितरण साखळ्यांचा अवलंब होतो, औद्योगिक वितरण साखळी वस्तूंच्या वितरणासाठी कोणती वितरण साखळी वापरली जाते, ज्याच्यामध्ये कोणत्या 4 वितरण साखळ्या आहेत याचा आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे। या ठिकाणी आपण थांबूयात। धन्यवाद।